मित्रांनो, तेल गरम व्हायला ठेवलं आहे. त्यानंतर आपण आता बेसन पीठमध्ये हळद, मीठ आणि मिरची ॲड करून घेऊ आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. असं एकजीव झाल्यानंतर त्याच्यात थोडेसे पाणी घालून घेऊ. थोडं अजून थोडे पाणी घालू आणि हे मिश्रण सगळं एकजीव असे करून घेऊ. पातळ एकजीव करून घेऊ. ते सगळं एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पालक आणि कोशिंबीर आणि थोडे कांदे उभे चिरलेले ॲड करून हे सगळे मिश्रण एकजीव करून घेऊ.